नमस्कार नमस्कार नमस्कार. सुरू झालेला आहे तुमचा आमचा आवडता कार्यक्रम कॅम्पस अफेअर वॉर. मी आलेलो आहे आता आरे कॉलनी म्हणजे आरे वसाहतीत. आरे कॉलनीचा रस्ता बहुतेक लोकांना, मुंबईच्या बाहेरच्या लोकांना माहिती नसेल तर मी सांगतो. आरे कॉलनीचा रस्ता म्हणजे इथून पुढे जंगल आहे आणि महाराष्ट्र शासनातर्फे ह्या आरे कॉलनीचा प्रकल्प चालवला जातो. आतमध्ये जंगल आहे परंतु इकडून एक रस्ता जातो जो डायरेक्टली पवईला निघतो वगैरे वगैरे. लोक इकडून ये जा करत असतात पण शक्यतो रात्रीच्या वेळी लोक इथून ये जा करत नाहीत. म्हणजे उघड्या गाडीवर म्हणजे बाईकवर किंवा सायकलवर किंवा रिक्षातून आपापल्या बंद गाडीतून जातात. याचं कारण मध्ये इथे वाघांची समस्या झाली. वाघांची म्हणजे खरे वाघ, बिबळ्या वगैरे लोकांना उचलून नेलं त्यामुळे लोक घाबरतात जायला. ऑफकोर्स म्हणजे कुत्र्या मांजराला लोक घाबरत नाहीत किंवा कोंबडी कापून खातात, बकरी कापून खातात, पण वाघाला कसं काय करणार ना लोक, त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. ते नाही माहीत. ही एक गोष्ट मी घरून निघालो आणि मी येता येता पाहिलं गोठ्यांमध्ये गाई म्हशींना असं बांधलेलं आहे. त्या एकमेकांना चिकटून खेटून उभ्या आहेत. मुंबईत माणसाला राहायला जागा नाही तर गुरांना उभं राहायला तरी कुठून जागा असणार. परंतु त्यांचं एक दूध काढण्याचं मशीन या व्यतिरिक्त त्यांना कुठलाही मान सन्मान दिला जात नाही. मान सन्मान म्हणजे त्यांचे मूलभूत हक्क असतात प्राण्यांचे, हिंडणे फिरणे वगैरे वगैरे, पण ते केलंच जात नाही. ही एक गोष्ट. आणखी एक गोष्ट अशी की मुंबईत भटक्या कुत्र्यांची समस्या खूप वाढते. मुंबईत काय बहुतेक शहरांमध्ये गावांमध्ये ही समस्या आहेच. त्या तिकडचे लोक काय काय गोष्टी करत असतात, काय काय उपाययोजना शोधून काढत असतात. तर आज मी पुन्हा एकदा चाललो आहे बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये. त्या मुलांना आपण विचारणार आहोत की या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना काय वाटतं. म्हणजे आज लवलाईनसुद्धा आहे, तुम्हाला काय येतं सुद्धा आहे, पण याबरोबर या गोष्टींचा उहापोह, या प्रश्नांचा उहापोह आपण करणार आहोत त्यांच्याबरोबर. लगेच जाऊयात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात. हळुवारपणे घेते तुझं नाव, हळुवारपणे घेते तुझं नाव, फुलवतो वारा जसा कळीला, फुलवतो वारा जसा कळीला, जप करते तुझ्या नावाचा जसा जपतो योगी मंत्राला. विलक्षण नाव तुझं मला सापडलं आहे, स्वप्नांकडे जाण्याचं दार मला सापडलं आहे. तुझ्या नावापाशी येताच क्षुद्रपणा माघार घेतो, उच्चारताना एक एक अक्षर मला विराट शक्तीचा प्रत्यय येतो. खरंच येतोय. किती घेऊ किती द्याऊ, कुठं ठेवू तुझं विलक्षण नाव, जीव कासावीस होताना मला थेट तुझ्याशी नेतं तुझं सुंदर नाव. कुणाचं नाव असेल हे असं जे कवयित्रीला असं वाटतंय. पुन्हा एकदा फुलाची भाषा शिरीष पै यांची कविता आणि हळुवारपणे घेते तुझं नाव असं लिहिलेलं आहे. मी का वाचावी कविता म्हणून यांनी वाचली. आपलं नाव हर्षला ठुबे. हर्षला हळुवारपणे घेतलं आहे मी नाव. तर ही आजची लवलाईन, हळुवारपणे घेते तुझं नाव. आता तू सांग तुझी ओळ जोड. हळुवारपणे घेते तुझं नाव कारण शेजारी बसलाय माझा भाऊ. इथे नाही आपल्याला वाव, कारण नाहीतर फसेल आपला डाव. म्हणून हळुवारपणे घेतो तुझं नाव प्रिय, माझ्याशिवाय तुला नाही भाव, कारण मी आहे तुझा बोका, तू आहे माझी माव. बोका माव ते ठीक आहे, पण आता मला सांग हळुवारपणे घेते लिहिलंय कवयित्रीने, तू घेतो कसं म्हणतोस. ठीक आहे नाही, आपण आता एक गंमत करूयात. मुलांसाठी घेतो ठेवूयात, मुलींसाठी घेते. हा, हळुवारपणे घेतो तुझं नाव, आता तरी तुझ्या गावाचं सांग नाव. हळुवारपणे घेते तुझं नाव, आता नाही राहिलाय तुला भाव, अब तुम चले जाओ. जाऊ. हळुवारपणे घेते तुझं नाव, तुम्हीच व्हाल माझे राव. पण नक्की नाही ठाव, कारण दुसऱ्याचा पण आहे डाव. हळुवारपणे घेते तुझं नाव, दुसरं कोणी तरी नेण्याआधी देवा माझ्या नवसाला पाव. हळुवारपणे घेते तुझं नाव, जगाला होईल ठाव, मग सगळे करतील चाव चाव. सगळे करतील चाव चाव. चायनीज आहेत का सगळे. हळुवारपणे घेतो तुझं नाव, माझ्याशिवाय कोण देते तुला भाव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, उगाचच कशाला खातेस भाव, असू देत तुझं कोणतंही गाव, तरी तुला दाखवतोच वडगाव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, माझ्यावर आहे तुझं प्रेम तुला नाही ठाव, तुझ्या आठवणीत खातं नुसतात वडापाव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, 7 समुद्र पल्ल्याकडे आहे तुझं गाव, तुझ्यासाठी घेऊन येतो आहे नाव, पुढे काही सुचत नाही पुढची वर तूच लाव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, नावात काय आहे समजून घे माझ्या मनातले भाव, तू दिलेस पुष्कळ घाव, आता तरी त्यावर येऊन मलम लाव. हे सांगण्यासाठी कॅम्पसने दिलाय मला वाव.
वा वा वा. हळुवारपणे घेतो तुझे नाव, तू माझी मस्तानी मी तुझा बाजीराव. हळुवारपणे घेतो मी तुझं नाव, हळुवारपणे घेतो मी तुझं नाव, आता तरी इश्काचा हिरवा कंदील दाव. कशाला खाते सुखाच भाव, माझ्या नावानंतर लावशील का तुझे नाव. हळुवारपणे घेते तुझं नाव, आता भावनेच्या विहिरीतला बेडूक करायला लागलाय डराडोरा. हळुवारपणे घेते तुझं नाव, मेलडी काव खुद जांजाव. हळुवारपणे घेते तुझं नाव, आता मला कळलाय तुझा डाव, आता मी येते तू धाव. आता मी येते तू धाव. म्हणजे काय दरार आहे. हळुवार घेतो तुझं नाव, हळुवारपणे घेतो हळुवारपणे तुझं तुझं नाव. घेतो. पहाटेच्या क्षितिजावर चांदण्यांचं गाव, पहाटेच्या क्षितिजावर चांदण्यांचं गाव, आणि कुशीत येताना सुद्धा झोपेत असल्याचं आव. असं का. हळुवारपणे घेतो तुझं नाव, जाई जुई मोगरा शेवंती, आणि हो गुलाब तुझ्या केसात लाव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, तुझ्या बापाच्या जागी कधी लावशील माझं नाव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, हा जितेंद्र जोशी खूप करतोय चावचाव, याला कोणीतरी समजावा राव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, जशी मांजरीची म्याव म्याव, जसं कुत्र्याचं भ्याव भ्याव, जसं कावळ्याचं कावकावणं, जसं बेडकाचं डराव डराव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, मी तुझं बोका तू माझी मनीमाव. चला आता किचनमध्ये दुधावर मारूत आव. हळुवारपणे घेतो तुझं नाव, तू माझी प्रतिभा मी तुझा शरदराव. तुम्हाला काय येतं. मला हे असं काहीतरी बडवता येतं. तुम्हाला काय येतं. या पशुवैद्यकीय महाविद्यालय कॉलेजचं हे ह्याला काय म्हणता तुम्ही. ॲम्फी थिएटर. ज्यांनी यांनी मुन्नाभाई MBBS बघितलं असेल त्यांना कळलं असेल. आपण इकडे मराठीतला मुन्नाभाई MBBS करू शकतो. म्हणजे ते मोठं होतं छोटं आहे, पण याला 117 वर्षांचा इतिहास आहे असं एका मुलाने मला आता सांगितलं. आता बघूया त्या इतिहासात आपण काय मोलाची भर टाकतोय ते. तुम्हाला काय येतं. नाचता येतं, डान्स. डान्स येतो. येस. चला इकडे या. ऐसा जादू डाला रे, ऐसा जादू डाला रे, सुरमई है उजाला रे, ऐसा जादू डाला रे, जो मेरी जुल्फों से खेले, बाहों में मुझको ले ले, ऐसा है कोई दिल वाला रे, ऐसा है कोई दिल वाला रे. वाह. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. आम्ही आहोत नेता, मते तुम्ही देता, आम्ही तुमचे खातो पण आश्वासने सुद्धा देतो. आम्ही तुमचे खातो पण आश्वासने देतो. तुम्ही आम्हाला समजता दाता, पण विकासाची आशा सोडा. निवडणुकीच्या वेळी जेव्हा आम्हाला ते शुद्ध, तेव्हा आम्ही घडवतो युद्ध. आम्ही आहोत नेता, मते तुम्ही देता. राम राम मंडळी. राम राम म्हणा. राम राम. राम 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 राम. माझं नाव आहे बबनराव सदाशिव आपटे. तसं लोक प्रेमानं मला बाब्या म्हणतात. आता आमच्या जन्माची कहाणी सांगायची झाली तर ना करताच्या वर्षांवर आणि दुष्काळात 13 महिना आणि वर्गात तासगणिताचा अवघड विषय. वर्गात बाई आली, तरा 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 फरा अवगणित मांडलं, फरा 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 करकन मागवून म्हणाली, बाब्या 11 चौक किती. आता झाली का पंचायत. ह्या हाताची 5 बोटं घातली खिशात आणि ह्या हाताची 5 बोटं घातली ह्या खिशात, आणि 11 चौक म्हणाला तोंडाचा चंबू केला आणि घोटात झाला. डावा डोळा लावला. आता ती बाया रागान लाल लाल झाली. या कानाखाली त्या कानाखाली चांगल्या 2-2 ह्याला घालल्या आणि फरफडत नाही हेडमास्टर बाईच्या ऑफिसात. हेडमास्टर बाई म्हणाले, बाब्या तुझ्या आईला आणायला लागेल. मी म्हणला, हो बाई मला आई नाही, माझा बा चालेल का. असं म्हणाला तोंडाचा चंबू केला आणि घोटात झाला. डावा डोळा लावला. ती पण बायाच रागान लाल लाल झाली. लाल लाल शाईने तिला दाखला लिहून आणि धाडलं घरला. सारी बातमी गावभर पसरली. अहो मंडळी, बा माझा घरला वाटच बघत होता. अहो मंडळी, भूत सोप वाजत बघा. हा म्हणजे म्हणला, बाब्या आजपासून तुझं शिक्षण शाळा समजा काही बंद. गप गुमाना गुरा मागे जायचं. मग मी काय खुश झालो ना. गुरमोरा म्या माग, गुरमोरा म्या माग.
असं करता करता लय दूरवर गेलो. वैशाखाचं खडक ऊन पडलं होतं, कशाला लय कोरड लागली होती बघ. कुठंतरी प्यायला पाणी मिळेल का तेवढ्या 4-5 बायकांचा तांडा पाण्याचा हांडा घेऊन येताना दिसला. मग मी काय लागली धावत गेलो. म्हणलं थोडं पाणी मिळेल का प्यायला काकू. हो असं म्हणायला तोंडाचा चंबू केला आणि घोटाळा झाला. डावा डोळा लावला. हो त्या पण बायाच अहो हातातला हांडा घेताना बदड बदड बदडलं बघा. हो मंडळी कंप्लीट बँडेज आणि डायरेक्ट हॉस्पिटल. हो मंडळी हॉस्पिटलात एक नर्स होती, दिसायला काळी सावळी, तिच्या गालावरची कळी माझा हजरच बरा करी. लय बरं वाटायचं बघा. रोज गुलाबाचं फुल काय आणायची, माझी विचारपूस काय करायची, लय बरं वाटायचं बघा. अहो रोजच्या प्रमाणे निघायचा दिस आला आणि मी येतो म्हणायला तोंडाचा चंबू केला आणि घोटाळा झाला. डावा डोळा लावला. मी म्हणलं बाब्या तुझ्या आईची तरात नाही, तुम्ही आलाच बघ ठार मिळाला. पण नाही हो मंडळी, पोरगीला झाक होती. पोरगी म्हणली बबनराव जरा जपून जपून जपून. मग ह्या काय लागली दावत घरला गेलो. माझी वाटच बघ. अरे बाब्या कुठं होते इतके दिवस. अरे तुझी आई मिली आणि तुला लहानाचा मोठा केला बघ. आता तुझी लगीन करायची इच्छा आहे बाबा. मग लगीन म्हणलं मी लगेच हो म्हटलं. अहो मंडळी बाच्या चपलांचा आवाज करा करा आणि माझं पाय भाजत चारा 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 चारा. आणि बघता बघता सासुरवाडी आली. सासुरवाडीचा काय थाट, खिल्लारी जोडीन कौलारी माडी. अहो मंडळी साकताला एक बाई होती आमच्या, तिच्या चालण्याचे ठोके माझ्या हृदयाचे ठोके चुकवत होते. अहो मंडळी काय सांगायचं मंडळी. मी बाला म्हणलं बा पोरगीला फक्कड पाहिली आज बघ. बा म्हणला भडव्या बायकोने सासू आहे नमस्कार म्हणतील. आता म्हणलं अहो नमस्कार म्हणायला तोंडाचा चंबू केला आणि घोटाळा झाला. डावा डोळा लावला. आता ती पण बायास रागान लाल झाली. हातातला तांब्या गण फिरावला. अहो मंडळी हुशार गाडी. अहो मंडळी मी बाजूला तांब्या बाच्या टकुऱ्या. अहो मंडळी बाच्या टकुऱ्यातून लाल पाणी आलं. मी घाबरलो. अहो मंडळी मी घाबरलो. धावतच घरला गेलो. डायरेक्ट कापड भरले. थेट मुंबई गाठली. हा आता मुंबईत आलो. यशवंतरावांच्या तमाशात छोटी मोठी कामे केली. पण अजून काय मला काय बायको मिळाली नाही बघा. तर तुमच्या नजरेत एखादी लुळी लंगडी भैरी कशी चालत कळा बरं का मला. येतो राम राम. ओ मंडळी राम राम. काय वाईन पेन काढा, पत्ता घ्या लिहून. डाव्या सोंड्याचा गणपती उजव्या बाजूला, डाव्या सोंड्याचा गणपती उजव्या बाजूला. कारण त्या शांबड्या पोराला इसरा की हा डावा डोळा लावणार बाब्या कुठं राहतो म्हणून. येतो राम राम. सात गेले ऐकू कायले करचे किदे कळना. सगळे दिकांनी शोधले तुका तू शोधून लेगीत मिळना. सात गेले ऐकू कायले करचे किदे कळना. सगळे दिकांनी शोधले तुका तू शोधून लेगीत मिळना. म्हाका दर्या दिसलो ना, म्हाका ल्हार मेळ्ळेना. म्हाका येवचे असले तुजेच कडेन म्हाका वाट समजली ना. म्हाका येवचे असले तुजेच कडेन म्हाका वाट समजली ना. हा मकर नानासपुरेच्या हेअरस्टाईल मध्ये बोला. तुम्हाला काय येतं. आम्हाला काय येतं म्हणजे आम्ही आपलं मुख्य प्राण्याची सेवा करतो हेच लई झालं. मुख्या प्राण्यांची मुख्य सेवा. प्राण्याची सेवा हे आत्मक धर्म आहे. मुख्य घेतो काय मुख्या मुख्य प्राण्यांची? म्हणजे प्राणी बोलू शकत नाही तरी बी आम्ही सेवा करतो. ती आजारीसली बरी करतो. कसं आहे आमचं काम लई मोठं आहे. आणि तुम्ही विचारतो तुम्हाला काय येत. आम्हाला सगळेच येते. एका एपिसोड मध्ये तुमचं होणारच नाही. 5-6 एपिसोड ठेवले तर कम्प्लीट होईल. ठेवले तर कम्प्लीट होईल. पण प्राण्यांना बघणार कोण. आणि बरं तुम्ही प्राण्यांची सेवा करत असताना प्राणी कोण आणि तुम्ही कोण कळणार कसं. या अशा विजयाच्या पताका लावलेल्या आहेत मुलांनी. तुम्हाला यावरून अंदाज आला असेल की ही जी अंतर्वस्त्र आणि टॉवेल वगैरे दिसत आहेत म्हणजे हे काय आहे. तर हे आहे मुलांचे वसतिगृह म्हणजेच हॉस्टेल. तर त्या हॉस्टेलमध्ये आपण जाऊन पाहूयात मुलं तिथे काय काय करतात. मी गेलो तर मुलं जरा बाचकतील चाचरतील बोलायला. थोडंसं त्यांना अवघडल्यासारखं होईल. त्यामुळे तुम्ही तुमचेच जा आणि बघा. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की मुलांचं हॉस्टेल आहे नाही म्हणून म्हणजे तसं काय चला तुम्हाला वाट दाखवतो मग तुम्ही जा. हां या इकडे.
हे बघा असे ना इकडे ओ ओ इकडे हे बघा ओ इकडे इकडे या जिन्यानी असे वर जा ना तुम्ही वर जिन्यानी जा ना वर तिकडे हा सरळ जा जिन्यानी वरती गेल्यानंतर येतात ते तिकडे वरती मुलं आहेत खूप. नमस्कार, आम्ही मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत आणि हे आहे आमचं हॉस्टेल. हे हॉस्टेल खूप जुनं आहे आणि याला फार पुरातन काळापासून जवळजवळ 90 वर्ष हॉस्टेलला पूर्ण होत आहेत आणि ही आमची रूम आणि हे सर्व माझे हॉस्टेलचे सहकारी मित्र आहेत. तर आम्ही या हॉस्टेलमध्ये सर्वजण एकत्रपणे राहतो. इथे महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. घरापासून दूर एका ठिकाणी आम्ही इथे जमलेलो आहोत की तिथं आईवडिलांपासूनही आम्ही दूर आहोत. परंतु मी एक गोष्ट सांगू इच्छितो की इथं आम्ही सर्वपणे एक अभिमानाने एका चांगल्या मनाने इथं राहत आहोत. जरी आम्ही आईवडिलांपासून दूर असलो तरी इथे मला माझे सगळे माझा भाऊ माझी आई किंवा माझ्या वडिलांसारखं प्रेम मला इथं मिळतं आहे आणि त्यात म्हटलं तर इथे सर्व धमाल आहे. आम्ही सर्व प्रकार इथे मजात करतो. तर ललितने आता सांगितलंय पण एक महत्त्वाची गोष्ट या हॉस्टेलविषयी सांगायची म्हणजे आम्ही प्रेमाने या हॉस्टेलला टायटॅनिक असे म्हणतो. हे जेव्हापासून कॉलेज स्टार्ट झालेलं आहे 150 वर्ष जुनं कॉलेज आहे तेव्हापासून हेच हॉस्टेल आहे. हे हॉस्टेल म्हणजे हे आम्हाला आमचं घरच वाटतं. मनेका गांधी नावाच्या एक व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती या प्राणीमात्रांवर दया करा आणि प्राणीमात्रांचं रक्षण करा यासाठी नेहमीच आवाज उठवत असतात आणि त्या ओळखल्या जातात त्या प्राणीमात्रांच्या काय म्हणतात सर्वेसर्वा वगैरे वगैरेसाठी. तर त्यांनी एक त्यांच्यामुळे एक कायदा अंमलात आणलेला आहे असं मला आत्ताच इथे आल्यानंतर कळलेलं आहे की प्राण्यांचं डिसेक्शन होऊ शकत नाही. डिसेक्शन म्हणजे प्राण्यांना कापू शकत नाही तुम्ही, कापून त्यांच्या शरीरातले अवयव वगैरे 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 त्यांच्या रोगराई वगैरे बघू शकत नाही असं त्यांनी कायदा आणलेला आहे. आता असा कायदा आणला तर म्हणजे प्राण्यांना जर कापू शकत नाही तर मग मटणाची दुकानं कशी चालतील किंवा बाकीची दुकानं कशी चालतील हा एक प्रश्न आहेच. पण शिवाय ही जी मुलं आहेत की ज्यांना जर आतमधली ॲनाटॉमी जर समजून घ्यायची असेल, सगळं शरीरशास्त्र समजून घ्यायचं असेल तर त्यांना कापावंच लागेल. मग अशामुळे यांना काय वाटतं ते डिसिजन जे आहे ती गोष्ट बरोबर आहे, तो निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे. जर तुम्ही ह्युमन MBBSचा विचार केला तर त्यांना एक बॉडी एका बॅचला एक बॉडी दिली जाते आणि जे बॉडीचे डिसेक्शन केलं जातं आणि आम्हाला ॲनिमल्ससुद्धा दिला जात नाही. आणि तेच ॲनिमल तुम्ही जर ॲबॅटरमध्ये पाठवता आणि तेच जर इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असाल मीट म्हणून तर मग हे अयोग्य. मुलांना मटण म्हणून इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला परवानगी आहे पण तुम्हाला कापायला द्यायला नाही पाहिजे. परवानगी नाही. हा कायदा चुकीचा आहे. कारण ज्यावेळेला आम्ही एक ॲनिमलचं डिसेक्शन करतो त्यावेळेला बाय आम्ही जो हजारो ॲनिमलला वाचवणारा असतो. कारण एका बॅचमध्ये 60-70 वेटनरीज शिकतात या कॉलेजमध्ये. बरोबर बरोबर तसं आहे. आणि याचेच जर तुम्ही हाच ॲनिमल जर ॲबॅटरमध्ये जर सॉर्ट व्हायला पाठवला तर त्याच्यापासून किती असं फायदा मिळणार आहे. आणि खरं वेलफेअर पाहिजे असेल तर ह्या वेटनरी प्रोफेशनसाठी तुम्ही थोडी सूट द्यायलाच हवी. हा जो प्रश्न आहे प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स, क्रुएल्टी हा जो शब्द हे ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट वापरतात. आम्ही काय क्रुएल्टी करत नाही ॲनिमल्सविषयी. तुम्हाला जर त्यांना फक्त असा फेम हवं आहे काय हवं आहे, त्यांना जर ॲनिमल क्रुएल्टीची एवढीच जाण आहे तर इथं परळ स्टेशनला रोज लोकल खाली 10-100 किती उंदरं मरत असेल त्यांनाही माहीत नसेल. आणि हे ज्या गोष्टींवर ओरडतात की क्रुएल्टी टू ॲनिमल्स जे लॅब ॲनिमल्स आहे ते आम्ही म्हणजे मी नाही पण ते स्पेशली त्याच पर्पजसाठी बनवले गेलेत. ते जर कापले गेले नाही तुम्ही त्यांना जर वाईल्डमध्ये सोडलं तर ते जगूच शकत नाही. पण तुम्हाला जर ॲनिमल्सबद्दल एवढीच काळजी आहे तुम्ही ते रेल्वे स्टेशनवरच्या उंदरांबद्दल काही करा. मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलनुसार प्रत्येक ॲनिमलला म्हणजे जे काय इथं तबेलेवाले जे काय ते केवळ पैसे कमवण्यासाठी दाटीवाटीने तिथे जनावरं बांधतात कमी जागेमध्ये. अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची जरुरी आहे मनेका गांधींना. हे आता रिसर्चमध्ये जे काय लॅब ॲनिमल लागतात ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. भारताचा मागल्या वेळेला की दुधाच्या प्रोडक्शनमध्ये पहिला क्रमांक होता. हे प्रोडक्शन कोणामुळे वाढलं? व्हेटरनरियन्समुळे वाढलं. आणि व्हेटरनरियन्समुळे कसं वाढलं? त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले. व्हेटरनरियन्स म्हणजे प्राण्यांचे डॉक्टर, पशुवैद्यकीय डॉक्टरांमुळे वाढलं. त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले
म्हणजे जे एक्सपेरिमेंटल ॲनिमल होते त्यात त्यांनी वॅक्सिन प्रोडक्शन केलं, टिश्यू कल्चर केलं आणि नंतर ते जनावरांना दिलं, म्हणून प्रोडक्शन वाढलं. जर हे ॲनिमल जर नसले एक्सपेरिमेंटेशनसाठी तर भारताचा कधीच कुठेही नंबर येणार नाही आणि भारताची अधोगती होईल. अख्ख्या मुंबईत उकडतंय पण इकडे खूप छान वाटतंय, गार वारा आहे, खूप झाडं आहेत, मजा आहे, मोठा कॅम्पस आहे कॉलेजचा. तर आजचा एपिसोड इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, पण याच कॉलेजमध्ये. कारण पुढच्या एपिसोडमध्ये यांचा स्पंदन नावाचा एक काय म्हणतात त्याला एक इव्हेंट आहे. तर त्या स्पंदन इव्हेंटमध्ये काय आहे गंमत की प्राणी आणि म्हणजे मनुष्य प्राणी आणि जनावर प्राणी हे एकत्र एका रॅम्पवर फॅशन शो करणार आहेत. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. मजा करा. आपापल्या घरी जर प्राणी असतील म्हणजे जनावरं असतील, त्यांना काही दुखलं खुपलं तर इथे घेऊन या मुंबईत असाल तर. नाहीतर आपापल्या शहरांमध्ये असं एखादं कॉलेज कुठे आहे किंवा दवाखाना हॉस्पिटल प्राण्यांचं कुठे आहे ते शोधा. प्राणीमात्रांवर दया करा. मी सुद्धा मनुष्य प्राणी आहे, माझ्यावर पण दया करा. आणि आता एपिसोड संपवा. बाय बाय. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.